काय म्हणतो, अमरचे 8 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल. किती होईल म्हणते? दुप्पट होईल म्हणते. तर अमरचे आजचे वय किती? सोपी प्रश्न आहे मित्रांनो. बघा, कोण दिलाय आपल्याला? अमर दिलाय. ठीक आहे. काय दिलंय? अमरचे 8 वर्षानंतरचे म्हणजे पुढचे वय दिले आणि 8 वर्षापूर्वीचे वय दिले आणि काही काढायला सांगितलंय तर आजचे वय. तर मी काय घेतो मित्रांनो, अमरचे आजचे वय एक्स मानतो. काय मानू आपण? एक्स मानू. तर मग 8 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी त्याचे वय किती असेल मित्रांनो? तर एक्स मधून 8 वजा करावं लागेल म्हणजे काय होणार? एक्स मायनस 8. आता एवढ्या काही गोष्टी शिकला आपण तर आता तुम्हाला हे तर डायरेक्ट येणारच. मग 8 वर्षानंतर आणखी काय म्हणजे 8 वर्षानंतरचे वय 8 वर्षानंतर. ठीक आहे. 8 वर्षानंतरचे वय किती होणार? एक्स मध्ये 8 जोडावं लागेल. बरोबर आहे का नाही? काय करावं लागेल? एक्स मध्ये 8 जोडावं लागेल म्हणजेच आपल्याला काय 8 वर्षानंतरचे वय मिळणार. मग आपल्याला काय दिलंय? अमरचे 8 वर्षानंतरचे वय. काय म्हणते? अमरचे 8 वर्षानंतरचे वय. 8 वर्षानंतरचे वय किती आहे मित्रांनो त्याचे? बघा, एक्स अधिक 8 किती आहे? तर एक्स अधिक 8. हे अमरचे 8 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या, हे त्याच्या काय 8 वर्षापूर्वीच्या, 8 वर्षापूर्वीचे वय किती आहे? बघा, एक्स मायनस 8, एक्स मायनस 8. 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल म्हणते. याचे किती होईल म्हणते? दुप्पट होईल म्हणते. बरोबर आहे. कोणता नाही कोणता तुम्हाला एक समीकरणच्या रूपात किंवा एक म्हणजे शाब्दिक गणिताच्या रूपात तुम्हाला हे माहिती दिलीच राहते मित्रांनो प्रश्नामध्ये. कारण की आता 8 प्रश्न झाले, आपण पाहत आहोत की आपल्याला काय एका वाक्याच्या रूपातच ही माहिती मिळते. तर मग काय निघते? आपण याच्यावरून काढू एक्स. एक्स म्हणजेच काय होणार? तर त्या अमरची आजची वय होणार. बघा, सोडवा मग कसं होणार बघा. एक्स अधिक 8 हे जसेचे तसे राहणार. बघा, 2 गुणिले एक्स 2 एक्स होणार मायनस 2 गुणिले 8 8 दोन्ही किती होणार? 16. चल पहा, मग काय होणार? हे 2 एक्स इकडे प्लस मध्ये आहेत, इकडे येऊन काय होणार? मायनस होणार. तर काय होणार? एक्स मायनस 2 एक्स बरोबर काय होणार? हा प्लस मध्ये आहे, तिकडे जाऊन काय होणार? तर मायनस होणार. मायनस 16 मायनस 8. चला सोडवा. काय होणार मग? एक्स मधून 2 एक्स गेले, मायनस काय राहणार? एक्स राहणार. एवढ्या तर गोष्टी बेसिक येतातच आपल्याला. बघा, मायनस 16 आणि मायनस 8 किती होणार? तर मायनस 24. किती होणार? मायनस 24. बघा, मायनस मायनस कॅन्सल झाले म्हणजेच आपल्याला एक्स किती मिळाला? एक्स मिळाला आपल्याला 24. एक्स किती मिळाला? 24. आणि एक्सच आपण काय धरलं होतं? अमरचे आजचे वय धरलं होता. म्हणजे हे 24 वर्ष काय आहे? अमरचे आजचे वय.